हॅलो फ्रेंड्स, रॉयल श्री सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण मुलांच्या लग्नाला उशीर होतोय, श्रावणात करा हे 5 सोपे उपाय. मनासारखा जीवनसाथी मिळण्यासाठी उपाय कोणते आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. आपण आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी लग्नाच्या विचारात आहात, वर वधू शोधत आहात. आपल्याला मनासारखा वर किंवा वधू मिळत नाही, त्यामुळे लग्नाला उशीर होत आहे. तर आता श्रावण महिना सुरू झाला आहे, तर आपल्या मुलाच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी काही सोपे सटीक उपाय करा. विवाह म्हणजे व्यक्तीच्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण विषय आहे. पण काही मुलामुलींना योग्य जीवनसाथी मिळण्यास खूप त्रास सहन करावा लागतो किंवा बऱ्याच अडचणींना समोर जावे लागते. काही वेळेस ग्रहदोषामुळे उशीर होतो किंवा काही कर्मसंबंधित कारणेसुद्धा असू शकतात. त्यामुळे चिंता व निराशा पदरी पडते. आजकाल प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्या करिअरच्या मागे असतो व आजकाल करिअर करणे म्हणजे खूप कठीण काम आहे, कारण की खूप कॉम्पिटिशनसुद्धा आहे व आपली नोकरी टिकवून धरण्यासाठी खूप कष्टसुद्धा घ्यावे लागतात. मग त्यामुळे विवाह करण्यास उशीर होतो व आपल्या मनासारखा जोडीदार मिळत नाही. पण चिंता करू नका. श्रावण महिना हा माता पार्वती व भगवान शिव यांना समर्पित आहे. आपण जर माता पार्वती व भगवान शिव यांचे काही उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते. शास्त्रानुसार असे म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये माता पार्वती व भगवान शिव यांचे उपाय केले तर त्याचे शुभ फळ प्राप्त होऊन त्यांची कृपा मिळते. तसेच मनोभावे केलेली पूजा अर्चा त्यामुळे विवाहातील अडचणी दूर होण्यास मदत होते व विवाह लवकर ठरून चांगला जोडीदार मिळतो. श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव व माता गौरी यांचे सोपे उपाय केल्यास वैवाहिक सुख मिळते. माता पार्वतीची पूजा करून त्यांचे शक्तिशाली मंत्र जाप करा. श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीची पूजा करणे अत्यंत प्रभावशाली मानले जाते, कारण की माता पार्वतीने भगवान शिव यांना पतीच्या रूपात स्वीकारण्यासाठी कठोर तपस्या केली होती. श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीला रोज लाल कुंकू, लाल बांगड्या व लाल बिंदी अर्पित करून ओम ह्रीम गौरई नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जाप करा. हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. शिवपार्वती विवाह कथा ऐका. श्रावण महिन्यामध्ये रोज किंवा सोमवारी तरी शिवपार्वती विवाह कथा ऐका. त्यामुळे फक्त शांतीच मिळत नाही, तर नकारात्मक ऊर्जा व विवाहामधील येणाऱ्या अडचणी दूर होतात. अविवाहित मुलींनी कावड सेवा केली पाहिजे. जर आपले स्वास्थ्य व परिस्थिती अनुकूल असेल तर अविवाहित मुलींनी श्रावण महिन्यामध्ये कावड आणून भगवान शिव यांच्यावरती गंगाजल अर्पित केले पाहिजे. अशी तपस्या केल्याने भगवान शिव यांची कृपा प्राप्त होऊन भगवान शिव यांच्यासारखा गुणी व समर्पित जीवनसाथी मिळतो. रुद्राभिषेक जरूर करा किंवा त्याचे नियोजन करा. भगवान शिव यांना प्रसन्न करून विवाह संबंधित दोष दूर करण्यासाठी रुद्राभिषेक करणे अत्यंत प्रभावी मानले जाते. आपण पुजारीकडून ही सेवा करून घेऊ शकता किंवा स्वतः श्रद्धेने मंत्रजाप करीत सुद्धा करू शकता. प्रत्येक गुरुवारी गायीची सेवा करा. शास्त्रानुसार गौमातामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. गायीची सेवा करणे अत्यंत शुभ मानले जाते. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी गायीला हिरवा चारा, गूळ, रोटी खायला द्या. गुरुवार हा दिवस भगवान विष्णू व बृहस्पती म्हणजेच गुरुशी जोडला गेलेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही महत्त्वपूर्ण आहेत. हे विनम्र कार्य सकारात्मक कर्माला उत्तेजित करते व विवाह संबंधित ग्रह मजबूत करते व देवी कृपा प्राप्त होते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.